संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या आळंदीतनं आपण जरा महाराजांनाच विचारू. महाराज जय हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. जरा तुमचा महाराष्ट्राला परिचय करून द्याच. आता मी तर तुम्हाला ओळखतोच. कीर्तन रत्न हबप श्री बाळासाहेब महाराज शेवाळे, अध्यक्ष सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था. माऊलींचं वास्तव्य ज्या स्थानामध्ये आहे अशा सिद्धबेटामध्ये आम्ही अध्ययन करतो, अभ्यास करतो, नवीन प्रवचनकार कीर्तनकार घडवतो. वाद कुठे उद्भूत झालाय थोडंसं माझं खटकेल सगळ्यांनाच. लग्नाकरता जो पैसा खर्च केलेला आहे तो पैसा आला कुठून, सगळ्यात महत्वाचं हे आहे. तो जर उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून पैसा आला असेल तर त्यांनी 20 लाख नाही, कुणी असो, त्यांच्याबद्दल मी अनादराने बोलत नाही. तो उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून, शेतीच्या माध्यमातून आला असेल तर त्याबद्दल कोणाचं दुमत नाही. पण तो पैसा ज्यावेळेस कीर्तनाच्या माध्यमातून किंवा परमार्थाच्या माध्यमातून आलेला असेल तर त्याविषयी समाज नक्की ट्रोल करणार, नक्की बोलणार. तो त्यांचा अधिकार आहे. तुमचं असं म्हणणं आहे आणि तो फारच महत्वाचा मुद्दा. मला वाटतं महाराजांनी इतका महत्वाचा मुद्दा मांडला आहे की इंदोरीकर महाराजांना जे काही पैसे मिळाले असतील ते जर कीर्तन सेवेतनं मिळालेले असतील बिदागी, स्पष्ट मत आणि अभ्यास करून सांगतो मी. हो, आता तुम्हाला माहिती आहे का त्यांना एक बिदागी साधारणपणे किती मिळते एका कीर्तनात? नाही, मी पाहिल्याशिवाय काही बोलणार नाही. पण आता काय झालंय, आता नाही म्हटलं तरी तुम्ही मला बोलताय, विचारताय, मला सांगावंच लागेल. पहिली गोष्ट, कीर्तनाचे पैसे घेणंच चुकीचं आहे. त्याच्याकरता मी अभंग सांगतो. कन्या गो करी कथेचा विकारा. जो कथेचे कीर्तनाचे पैसे घेऊन जाईल तो कोणी असो, मी का असेल, तर निश्चितपणे गो करी कथेचा विकारा. तर फार मोठं पातक आहे असं मला वाटतं. घ्यावं न निरूपण करावर. आता तुम्ही जे कन्या गो करी कथेचा विकारा, कथेचा कीर्तनाचा विक्रा करून जो आपला संसाराचा उदरनिर्वाह चालेल, याला वारकरी संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायाच्या तत्वात नाही बसत निश्चितच. आता कोणाला पटणं न पटणं हा वेगळा विषय आहे. तुम्ही किती सेवा बजावल्या महाराज? मी 1990 पासून कीर्तन करतोय. मी कीर्तनाला जातो, नाही असं नाही. आता त्याला थोडासा अपवाद आहे, आता ते समजून घ्यावं लागेल. आता समजा उदाहरणार्थ परभणीला जायचंय, जालन्याला जायचंय, आळंदीतून जायचंय. नाही, मी काय बोलतो लक्षात घ्या. परभणीला इथून जायचे 500 किलोमीटर कीर्तनाला जायचं, तर त्या भागातल्या लोकांनी इकडचे लांबचे कीर्तनकार बोलवण्यापेक्षा त्या भागातले बोलवले तर पैसा देण्याचा घेण्याचा प्रश्नच उद्भूत होत नाही ना. म्हणजे व्यवस्था बिघडवली, काही अंशामध्ये समाजाचं नेतृत्व करणाऱ्यांनी बिघडवली. उदाहरण